हा फक्त डोंगर नाही, हा इतिहास आहे जो दगडात कोरलेला आहे. इथे विटा नाहीत, सिमेंट नाही. इथे आहे हजारो वर्षांची श्रद्धा आणि मानवी कल्पनाशक्तीची कमाल. आज आपण पाहणार आहोत जगातील असा चमत्कार जो उभारला गेला नाही तर दगडात खोल उतरवत घडवला गेला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आपण आलो आहोत एलोरा केव्जला. सो ऋषी तिकीट काढायला गेलाय मागे. तिकीट काढलं की आपण जाऊया आतमध्ये. एलोरा लेणी जी आहे ती बघायची आहे. इथे मेन जे अट्रॅक्शन आहे आपण ते कव्हर करणार आहोत. भरपूर लेण्या आहेत तिथे, आपण सर्व नाही कव्हर करणार आहोत, पण ज्या मेन आहेत त्या आपण नक्कीच कव्हर करायचा ट्राय करूया. आई तिथे आहे, आईला तिथे व्हीलचेअर केलेली आहे सो दॅट तिला पण फिरता येईल. बग्गी आहे इथे, बग्गीची पण सर्व्हिस आहे, पण बग्गी सर्व लेण्यांमध्ये नाही फिरवत, 2-3 लेण्यांमध्येच फिरवते, ते पण जे जवळजवळचे आहेत ते. पण जे मेन अट्रॅक्शन कैलास मंदिर वगैरे झालं तिकडे नाही जात, म्हणून आपण मग व्हीलचेअर केलेली आहे. सो चला आपण फिरूया एलोरा लेणी. तिकीट काढलं इथे, 40 रुपये तिकीट आहे पर पर्सन. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. सो चलो, आई आहे इथे, चला. इथे एकूण 34 लेण्या आहेत, ज्यातल्या 12 लेण्या या बौद्ध धर्मांच्या आहेत, 17 लेण्या या हिंदू धर्माच्या आहेत आणि उरलेल्या ज्या लेण्या आहेत ते आहे जैन धर्माच्या. गुफा नंबर 1 ते 12 या बौद्ध धर्माच्या गुफा आहेत, 13 ते 29 या हिंदू धर्माच्या आहेत आणि ज्या उर्वरित आहेत 30 ते 34 या जैन धर्माच्या आहेत. सगळ्यात प्रथम आपण आलो आहोत एलोरामधील कैलास मंदिरात. मानवी हातांनी घडवलेलं पण देवत्वाची अनुभूती देणारं शिल्पकलेचं अजरामर चमत्कार. गुफेवरती आपण बघू शकता जे कोरीव काम आहेत, यात विष्णूचे अवतार दाखवलेत. वराह अवतार, मोहिनी अवतार आणि नरसिंह अवतार. खूप सुंदररित्या याच्यावरती असे कोरले गेलेत. डाव्या बाजूला बघाल तर इथे आहे अग्निदेव, वायुदेव. त्यांच्या मूर्ती इथे कोरल्या गेल्यात. इथे आहे गणपती बाप्पा, इथे आहे महिषासूर मर्दिनी आणि समोर आहे माता लक्ष्मी. आणि या आहेत 3 नद्या, गंगा, यमुना आणि सरस्वती. आपले जे 20 रुपयाची नोट आहे त्याच्यावरती जे कोरलेलं आहे ते हे. समोर जे आपण बघतो आहे याच्यावर संपूर्ण रामायण कोरलेलं आहे. तुम्ही बघू शकता रामायणाचे प्रत्येक सीन्स इथे कोरलेले आहेत. हा जो आहे तो आहे नंदी मंडप. त्याच्यानंतर तिथे आहे गरबा मंडप. हे जे आपल्याला समोर दिसतंय याच्यात असं दाखवलेलं आहे, रावणाने कैलास पर्वत उचललेला आहे, वरती शिव पार्वती बसलेले आहेत आणि शिवाने आपल्या अंगठ्याने कैलास दाबून धरलेला आहे. चला पुढे जाऊया आपण. हत्ती आणि सिंह हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. या मंदिराचा आकार जर बघितला तर एखाद्या रथासारखा दिसतो आपल्याला. इथे वरती जर आपण पाहिलं तर सीताहरण केल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं. रावणाने सीतेचा हात धरलाय असं इथे कोरण्यात आलंय. प्रत्येक ठिकाणी इथे हत्ती आणि सिंह कोरलेले आहेत. इथे आपण बघू तर इथे भगवान श्रीकृष्ण कालिया मर्दन करताना कोरण्यात आलंय.
तर मधल्या बाजूला जर आपण बघू तर भगवान विष्णू आहे वराह अवतारामध्ये. त्याच्या पुढे जर आपण आलो तर इथे असेच अजून काही काही गोष्टी कोरलेल्या आहेत. पहिल्या ठिकाणी जर बघू तिकडे तर माता अन्नपूर्णा आहे. अशी विविध ह्याचे इथे कोरलेले आहेत. इथे ब्रह्मा विष्णू महेश आहे. ही जी वरची गॅलरी बघतोय ही विदाऊट सपोर्ट इथे आहे. काय ह्याचे खांब जे आहेत ते मागे आहेत, त्यामुळे पूर्ण सपोर्ट शिवाय इथे आहे. आणि इथे आहे ब्रह्मा विष्णू महेश. त्या बाजूला रामायण होतं तर या बाजूला महाभारत आहे. खालचे जे 2 आहेत इथे कृष्ण जन्म दाखवलेला आहे, तर वरच्या ज्या 5 लाईनी आहेत तिथे कौरव आणि पांडव यांचं युद्ध दाखवलेलं आहे. इथे वरती 5 फुटाचं शिवलिंग आहे. त्याची पूजा होत नाही कारण ते खंडित झालेलं आहे. इथून मागून वरती जायला रस्ता आहे आणि तोच इथे मागे गॅलरीच्या इथे येतो. चला आता आपण वरती जाऊया. हे आहे योग निद्रासनमध्ये असलेले भगवान शिव आणि ह्याच्या समोर आहे तांडव नृत्य करताना भगवान शिव. हे इथे होतं कैलास मंदिर आणि इथून आहेत गुफा क्रमांक 1 ते 15. ही आहे 15 नंबरची गुफा जी भगवान विष्णूंना समर्पित आहे. याच्या आतमध्ये सुद्धा जसे आपण त्या कैलास मंदिरातमध्ये बघितले विष्णूचे शिल्प वेगवेगळे अवतार तेच इथे आतमध्ये आहेत. चला पुढे जाऊया. आणि इथे सुंदर असा धबधबा आपल्या समोर पाहायला मिळतो. या ज्या आहेत या आहेत गुफा क्रमांक 1 ते 6. की त्याचं प्रत्येक ठिकाणी माहिती दिली आहे, गुफा क्रमांक दिलेला आहे म्हणजे आपल्याला समजतं. म्हणजे आपण बघू शकतो हा सुंदर असा धबधबा, पाणी असं खाली उतरतं. गुफा क्रमांक 1 ते 6 या बौद्ध विहार आहेत. इथे आपल्याला असं जास्त नक्षीकाम बघायला भेटणार नाही, पण याचंही एक वेगळं महत्त्व आहे. आपण आहोत आता गुफा क्रमांक 1 मध्ये. साधं पण ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे विहार आहे. इथे भिक्षू ज्ञान आणि शिक्षणासाठी या गुफेत राहत असत. हे आहे गुफा क्रमांक 2. आपण आता आलो आहोत गुफा क्रमांक 2 मध्ये. इथे आहे मोठं असं ध्यानगृह आणि बुद्धांच्या अप्रतिम अशा मूर्ती. या बाजूला आपण जर पाहाल तर इथे बुद्धांच्या सुंदर अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि हे आहे मधलं ध्यान मंडप. इथे जर आपण ध्यान मंत्र किंवा कोणताही मंत्र म्हटला किंवा काही म्हटलं तर आवाज घुमतो.
त्यावेळेला काही इलेक्ट्रिक सिस्टम किंवा माईक या गोष्टी नव्हत्या. मग त्यावेळेला या मंडपाची निर्मिती अशी करण्यात आली की आपण काही मंत्र किंवा कोणताही स्तोत्र, काही ध्यान म्हणताना स्तोत्र उच्चार करतो, त्याचा आवाज एको होतो, घुमला जातो. मला माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट ऐकू येत असेल की नाही, पण इथे आवाज घुमतोय. ओम नमः शिवाय. तुम्हाला क्लिअर आवाज ऐकू आला असेल की नाही माहीत नाही, पण तुम्ही इथे एकदा या आणि स्वतः अनुभवा. माझ्या मागे जी आहे ती आहे बुद्धांची सुंदर अशी रेखीव मूर्ती. बघा, भगवान बुद्धांची सुंदर अशी ही मूर्ती इथे कोरलेली आहे. इथे अनेक मूर्त्या आहेत ज्या चहूबाजूला आहेत आणि मध्ये असलेलं हे ध्यान मंदिर. ही आहे गुफा क्रमांक 3. आपण आता आहोत गुफा क्रमांक 3 मध्ये. 2 मजल्याची असलेली ही गुफा त्या काळातल्या वास्तुशास्त्राचं एक उत्तम उदाहरण आहे. ही आहे लेणी क्रमांक 4. ही आहे लेणी क्रमांक 4. त्या काळी ध्यान आणि प्रवचनासाठी असणारी ही मोठी गुफा आहे, ज्यामध्ये एकाच वेळी अनेक भिक्षू ध्यान किंवा प्रवचनासाठी बसू शकत होते. ही आहे लेणी क्रमांक 5. आपण आता लेणी क्रमांक 5च्या आत आहोत. मोठी असणारी ही गुफा याला महारवाडा गुफा म्हणूनही ओळखले जाते. या ज्या दगडी पट्टी आहेत, दोन्ही बाजूला आपण दगडी पट्टी बघू शकतो, हे त्यावेळी भोजनगृह किंवा सभा हॉल, सभा मंडप म्हणून ह्याला ओळखण्यात येत होते. इथे कदाचित त्यावेळी भोजनगृह असू शकतील. इथे मे बी ताटं ठेवली जायची, त्या बाजूला मे बी जेवणारे बसत असत आणि इथे वाढणारे, किंवा याचा वापर सभामंडप म्हणून पण करण्यात येत असेल. ही खूप मोठी गुफा आहे. ही आहे लेणी क्रमांक 6. खूप सुंदर असं नक्षीकाम आपल्याला इथे पाहायला मिळतं. लेणी क्रमांक 6 मध्ये आपण पाहतो बौद्ध धर्मातील नवीन प्रवाह, वज्रयान शैलीतलं दर्शन. इथे भगवान बुद्ध आणि तारा देवींची सुंदर आखीव रेखीव अशी कोरीव काम केलेली सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. ही आहे भगवान बुद्धांची मूर्ती. याच्या बाजूला जर आपण बघितल्या, याही सुंदर अशा नक्षीकाम केलेल्या मूर्त्या आहेत. कदाचित ही तारादेवीची मूर्ती असावी. ह्या आपण पाहिल्या बुद्ध विहाराच्या लेणी क्रमांक 1 ते 6 या अशा सुंदर लेण्या. चला पुढे जाऊया. ही आहे लेणी क्रमांक 10, ज्याला विश्वकर्मा लेणी किंवा सुतार लेणी म्हणून पण ओळखलं जातं. ही आहे गुफा क्रमांक 14. इथे आहे 13 आणि आहे 14. जे 16 मध्ये आहे तसंच सेम इथेही आहे. तर हा होता एलोरा केव्सचा सफर.
एलोरा लेणी जितकं आम्हाला शक्य झालं तितकं दाखवता आलं. बौद्ध आणि हिंदू गुफा ज्या होत्या त्या आम्ही कवर केल्या. जैन गुफा ज्या आहेत त्या 5च आहेत. तसं बघायला गेलं तर इथं अनेक आहेत, पण त्यातल्या त्यात ज्या 34 ज्या आहेत त्या ओपन केलेल्या आहेत सर्वांसाठी नंबर टाकून. जैन गुफा दुसऱ्या बाजूला आहे, तिथे खूप गर्दी आहे आणि खूप उशीर झालेला ऑलरेडी 2 तास, त्यामुळे मग आम्ही तिथे नाही जात आहोत. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी, नवीन गोष्टींसह, नवीन जागेवरती. तोपर्यंत